राज्य सरकारची कृषी खात्याशी निगडीत असणारी ॲग्रोस्टॅक योजना, रब्बी हंगामाची ई-पीक पाणी सर्वे, त्यानंतर DCS सर्वे असे जे सर्वे आहेत हे आशा वर्कर्सना करावेत असे आदेश हे प्राप्त झालेले आहेत। त्याला स्पष्टपणे या आशा वर्कर्सनी नकार दिलेला आहे आणि त्या आशयाचं निवेदन आज गडिंग्लज येथील तहसीलदार कार्यालयात दिलेलं आहे। आशा वर्कर्स आहेत, मोठ्या संख्येने जमलेले आहेत आपल्यासोबत। काय नेमकी मागणी आहे, शासनामार्फत आपल्याला काय काम लावलेलं आहे आणि ते तुम्ही म्हणताय की आरोग्याशी निगडीत नाही आहे? माझे नाव उर्मिला मोरे आहे। मी आशा वर्कर आहे। इथं आम्हाला ई-पीक पाण्याचा सर्वे करायला सांगतात, तर ते आम्ही आरोग्याशी हा निगडीत नाही आहे ना हा सर्वे। त्याच्यामुळे आम्हाला बाकीचे कुष्ठरोगचे सर्वे, इतर रोजचे आम्हाला 20 घरांचा सर्वे आहे, ते करता आम्हाला नाकेनऊ व्हायला लागल्यात आणि आणि सर्वे आम्ही कसा करायचा? त्याच्यामुळे आम्हाला काही हे काम जमणार नाही आहे। ॲग्रोस्टॅक जी योजना आहे सरकारमार्फत राबवण्यात येणार आहे, त्याचं तुम्ही ट्रेनिंग देखील केलं आहे। तुमच्यावर आता ती जबाबदारी शासन सोपवण्याचा विचार करते, तुमची तयारी नाही आहे। काय नेमकं मागणी केलं आहे तहसीलदारांच्याकडे? नमस्कार, माझं नाव सरला सुनील कांबळे, आशा वर्कर म्हणून मी काम करते। शासनानं सांगितल्याप्रमाणे आम्हाला ट्रेनिंग झालं बड्याचीवाडीमध्ये। DAP बद्दल, युरियाबद्दल त्याची माहिती दिलीत की फवारणी करण्यासाठी लोकांना सांगायचं। ट्रेनिंग प्रमाणे आपण घेतलो, खरं हे काम आमचं नाही आहे। आम्ही ज्या वेळेला इथे ट्रेनिंगला आम्हाला बोलवलं त्यावेळेला अगोदर आम्हाला आमच्या गावच्या तलाठी साहेबांचा फोन आलेला की तुम्ही 1500 जर प्लॉटचं काम केला, पण ते कसं 1500 प्लॉट ते काही सांगितलं नाही आहे, पण त्या 1500 प्लॉट मागे एका प्लॉट मागे 5 रुपये तुम्हाला मिळतील असे मला फोन आल्यानंतर त्यांनी सांगितलं। परत बाकी काही त्यांनी मला माहिती सांगितली नाही, डायरेक्ट आम्ही मग इथं ट्रेनिंगलाच आलो। पण हे आम्हाला काम करायचं नाही आहे, ह्यामध्ये काही आरोग्याचं काही एक नाही हे नाही आहे, फक्त सगळं शेतीचं सगळं सांगितलेलं आहे, पण आमचं हे आरोग्याशी काही निगडीत नाही आहे, त्यामुळे आम्ही हे काम करू शकत नाही। ॲग्रोस्टॅक आणि ई-पीक पाहणी या महसूल विभागाचा आमच्या आरोग्य खात्याशी काही संबंध नसताना हे आशांना जबरदस्तीनं काम हाकनाक बळी दिला जातो आशांचा ह्या कामासाठी। आणि ह्या कामामध्ये आरोग्याच्या कामावर परिणाम होणार आहे आणि हे काम आम्ही करू शकणार नाही। जर या कामावर आम्हाला जर जास्त सक्ती लावली तर यावर आम्ही इथं गडिंग्लजमध्ये आंदोलन करणार। माझं नाव तेजश्री भाऊसो रनोरे, राहणार कडगाव। आम्ही आज इथं जे महसूल विभागानं आम्हासने ॲग्रीटेक आणि ई-पीक पाहणीचं जे आम्हासनी प्रशिक्षण दिले, त्या प्रशिक्षणाला आम्ही बहिष्कार घालत आहोत आणि हे आमच्या आरोग्याशी कोणतेही काम निगडीत नाही। आम्ही कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रयोग युनियनच्या तर्फे आम्ही तहसीलदार साहेबांना आज निवेदन द्यायला आले, पण तहसीलदार साहेब आज इथं हजर नसल्यामुळे आमचं निवेदन आज कोणीही स्वीकारलेलं नाही आहे। त्यामुळे आज आम्हासने निवेदन टपालपेटीमध्ये द्यावं लागलेलं आहे। ही एक आमच्या मनाला लागलेली एक खंत आहे ही आणि ह्या कामावर आमचा पूर्णपणे बहिष्कार असणार आहे। हे जे काम आम्हासने महसूल खात्यानं सांगितलं आहे, ह्या कामाचा आणि आरोग्याचा कोणतीही बाब नाही आहे ह्याच्यात। प्रत्येक जण उठून सुटून जे ते माणूस व्यक्ती उठते, साधं ग्रामपंचायतीच्या शिपाईपासून प्रांतापर्यंत जे व्यक्ती उठल तो सगळं काम आशांना सांगत आहे। आशा म्हणजे असं काय रस्त्यावरती पडलेला कचरा आहे का? उठलं सुटलं प्रत्येक गोष्ट तुम्ही आशाला सांगताय। किती पैसे देताय तुम्ही आशाला प्रत्येक वेळी? हे काम करा 5 रुपये देतो, ते काम करा 2 रुपये देतो। 5 रुपये आणि 2 रुपयासाठी आमची नेमणूक केलेली आहे का तुम्ही प्रत्येक गोष्टीत काम करण्यासाठी? जे काम आरोग्याशी निगडीत नाही आहे आशांना, ते सगळी कामं आम्हासने लावलेली आहेत आणि महसूल खातं आमचं आरोग्याचे कोणतेही काम करतं का? त्यांना मदत म्हणून आम्ही पण का करू? आम्ही कोणतेही काम करणार नाही। जर ह्या कामाची दखल नाही घेतली तर आम्ही गडिंग्लज तालुका पूर्णपणे तीव्र आंदोलन करणार आहोत। आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक युनियन जे आहे हे संपूर्ण महाराष्ट्रभर काम करतं आणि आज या आशा वर्कर जे आहेत यांनी निवेदन दिलेलं आहे। आरोग्याशी निगडीत यांचं हे काम आहे, शासनाने आरोग्याशी निगडीत काहीही काम असेल तर द्यावं अशी त्यांची मागणी आहे। पण कृषी खात्याच्या माध्यमातून ॲग्रोस्टॅक योजना असेल, ई-पीक पाणीची सर्वे असेल किंवा DCS सर्वे असेल, हे सर्व काही कृषी खात्याशी निगडीत हे येतं। शासन जे आहे हे शासन यांना हे काम सोपवत आहे, यांचाही काहीही संबंध नसताना हे काम सोपवत आहे। त्यामुळे अशा ज्या वर्कर्स आहेत यांच्यामध्ये एक संतापाचं वातावरण पसरलेलं आहे। त्यांनी हे काम जे आहे हे लावलेलं काम हे रद्द करावं, अन्यथा गडिंग्लज तालुक्यामध्ये उग्र आंदोलन करू असं देखील प्रशासनाला इशारा दिलेला आहे। त्यामुळे प्रशासनाने याच्यावर गांभीर्याने विचार करून यांना जे काम लावलेलं आहे हे काम कृषी खात्याला द्यावं, त्यांचं काम त्यांना करायला द्यावं अशीच मागणी या आशा प्रवर्तकांची आहे। याचा विचार करून कृषी खात्याला हे काम सोपवावं अशी आज या निवेदनातून आणि निवेदन दिल्यानंतर लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून आशा वर्कर्सनी मागणी केलेली आहे। गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठीसाठी नितीन मोरे।